एक उल्लेख महत्त्वाचा केला आहे की 67च्या अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडलेत. त्या आधारावर ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणार आहे, एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे. आणखीन 2 शब्द वापरायचे राहिलेत, ते त्यांनी वापरावेत, परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत. म्हणजे ते खरं बोललेत एका विषयात. त्यानुसार मराठ्यांना 67च्या अगोदरचे जे पुरावे आहेत कुणबी असलेल्यांचे आत्तापर्यंत उदाहरणार्थ 54 लाख लोकांच्या नोंदी मिळाल्यात, तो उल्लेख त्यांनी केला आहे की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील, त्याचे लाभ. दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल. आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती, परंतु 24 डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे, ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे, ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही. कारण त्याच्यात खूप शंका आहेत. ते टिकल का नाही टिकल, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार, घेतली तर ते दिलेलं आरक्षण एनटी विजेंटेसारखं टिकल का, हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभा राहिलेले. ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एनटी विजेंटेसारखं, आणि ते टिकणारं नाही आहे. कारण ते 50%च्या वर जात आहे, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे. त्यापेक्षा 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं. मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतला आहे, त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय. तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार आहे. 2 शब्द कोणते ते 23ला सांगणार आहेत आम्ही. कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतलेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी 50% प्रामाणिक आहे, राहिले 50%, तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ते पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच. कारण त्यांच्याकडूनच अपेक्षित त्यांनी ते सांगणं, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे. मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी 67च्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात, त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल, हे मात्र ते बोललेत. त्यामुळं 24पर्यंत राहिलेलं सुद्धा त्यांनी पूर्ण करावं. आणि सरकार 100% आता वाटतंय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ, ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील. नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की 24ला आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार. तुम्ही नेहमी एक मागणी केलेली आहे की कुणबींच्या नोंदी सापडल्यात आणि त्या नोंदीच्या आधारे कायदा करून याच अधिवेशनात कायदा पारित करून सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं. त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही 1967च्या अगोदरच्या ज्या नोंदी सापडल्यात मराठा समाज कुणबी असलेल्या, त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहेत, परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहेत किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहे, हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. का कायदा पारित करणारे 24 डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले, तेही त्यांनी तातडीनं देणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि नातलगाला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची अट काय असणार आहे किंवा अट नसणारच आहे, हे उत्तर देणं गरजेचं आहे. मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही. परंतु तुम्हाला जर नातलगाला निकष किंवा अटी लावून द्यायचं असेल, तू कसा नातलग, हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे आणि सरकारनं तो 24 डिसेंबरच्या आत करावा. बरोबर. तुम्ही म्हणताय की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे. त्याला आता एकतर मागासवर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात एक स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे. या दोन्ही गोष्टी फेब्रुवारीपर्यंत गेल्यात. आता कुठला बेस राहिला आहे की जो 24पर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात? याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणार आहेत, अहवालाची आवश्यकता नाही. कारण कुणबीच्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे.
अहवाल म्हणजे काय, तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार आहे. त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे. या कुणबीसाठी, या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही, फक्त आदेशाची आवश्यकता आहे. त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या 67च्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्यात, याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा, असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणले. द्यायचा असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश लागतो. पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं, रक्ताचं नातं कसं, याला जर तुमची काय अट असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं आवश्यक आहे. आणि जर अट नाही आहे तर आदेशाची आवश्यकता आहे. कुणबीची ज्याची नोंद सापडी तो नातं दाखवू शकतो, ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे. आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे. कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलग असा आहे. याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे. फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला 24च्या आत न्याय मिळतोय. 24 डिसेंबरच्या पर्यंतचा आधार काय असणार आहे सरकारच्या समोर तुम्हाला आरक्षण देण्याचा? तेच आता आम्ही तोच उल्लेख केला की तेच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील. ज्या 67च्या अगोदर नोंदी सापडल्यात त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे, लाभ देणार आहे. पण ब्लड रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे, असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे. पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे. ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावा 24च्या आत. ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणार आहे, त्याला लाभ देणार आहे असं स्पष्ट करावं. पाटील, तुम्ही जे तुम्ही बोलताय- आता ज्या नोंदी सापडल्या त्याच्याबद्दल तर सरकारने सांगितलं की रक्ताच्या नातेवाईकांना ते दिल्या जाईल. मग ते सरकारने पुढची भूमिका का स्पष्ट केलेली नाही की त्याच्यात त्या अटी ठेवल्या जातील का नाही जातील? तुम्हाला काय वाटतं, सरसकट देण्यासाठी सरकार अटी ठेवू शकतं? कारण सरकारने खुलं काही केलेलं नाहीये, फक्त शब्द दिलेला आहे की 67च्या आधी रक्ताच्या नातेवाईकांना देऊ. पण अटी असतील नसतील याचा खुलासा केला नाही. पण मला वाटतं 24च्या आत ते मराठ्यांना आरक्षण 100% देणार. नाही, पण आता तुम्ही असं म्हणताय जर सरकारला, मुख्यमंत्र्यांना आरक्षण जर या 24 पर्यंत द्यायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टीचा उल्लेख केला असता किंवा तो बेस सांगितला असता. पण तसं आज त्यांच्या भाषणात झालं नाही. सगळ्या गोष्टी या फेब्रुवारी पर्यंतच्या सांगितलेल्या आहेत. मग जरी कुणबी असेल किंवा कुणबीचं आरक्षण असेल किंवा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण, या सगळ्यांचं एकत्रितरित्या त्यांनी उत्तर दिलं. फेब्रुवारीचा विषय या नोंदीशी संबंधित नाही. ते सुप्रीम कोर्टातले क्युरिटी पिटिशन, उपचारात्मक जी याचिका दाखल केलेली तिच्याबाबतचा तो विषय. आता ती हिअरिंग सुप्रीम कोर्टात येणार नाही येणार, तो अहवालाचा विषय वापरलाय त्यांनी शब्द. याचा अर्थ असा होईल म्हणतोय मी की तो वरचं आरक्षण टिकवण्यासाठी. पण आत्ताचा जे त्यांच्यातला एक मूळ बेस आहे ते असं आहे की नोंदी ज्या सापडल्यात त्या परिवारातल्या रक्ताच्या नातेवाईकाला दिलं जाणार आहे. परंतु ते कधीपासून लागू केलं जाणार आहे एवढंच फक्त भूमिका स्पष्ट केलेली नाही, ती त्यांनी करावी. पण मला त्यांच्या बोलण्याहून असं वाटतंय आणि अंदाजा दिसतोय आणि शक्यता पण आहे की 24च्या आत, डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100% आरक्षण लागू होणार. फक्त ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी ही त्यांना माझी विनंती की तुम्ही ज्या नोंदी सापडल्यात यांच्या नातेवाईकाला, यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना कोणत्या दिवसापासून लागू करणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कायदा पारित करणार आहेत की सरळ कलेक्टरांना तुम्ही आदेश सोडणार आहेत की नोंदी ज्याच्या मिळाल्या त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी त्याला लाभ द्या. काय दोन्हीपैकी एक कारण हे स्पष्ट त्यांना करावं लागणार. तो झाला सरसकट मुद्दाच राहिलाय ना. सरसकटच्या संदर्भात काही बोलले का मुख्यमंत्री? हे जे आत्ताचा त्यांनी विषय काढलाय याच्यात 2 शब्द राहिलेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. मी तुम्हाला ठामपणानं सांगतो, यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. राहिलेले 2 शब्द त्यात त्यांनी घ्यावेत. 24 डिसेंबरच्या आत यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. हे खुलं कसं मिळणार मी 23 डिसेंबरला मराठ्यांना सांगणार. जर त्यांनी नाही घेतले तर मी मराठ्यांच्याच बाजूने, घेतले तरीही मराठ्यांच्याच बाजूने. आणि मी काय बोलतोय शक्यतो 6 कोटी मराठ्यांना कळतंय. आम्हाला माहिती आहे काय, आम्हाला माहिती आहेत मराठा समाजाला. ते आम्ही 23ला ओपन करू, यांनी नाही केले तर. फक्त कन्फ्युजन आहे ते सरकारनं मात्र दूर करणं गरजेचं आहे. 67च्या अगोदर ज्या नोंदी सापडल्या सगळ्या मराठ्यांच्या, त्याच्या परिवाराला सरकार लाभ देणार हे सरकार म्हणलंय.
त्याचबरोबर एकच मिनटं, त्याचबरोबर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना सुद्धा सरकार देणारे लाभ त्याचा असं म्हणलंय. पण ते किती दिवसापासून सुरू करणारे एक, आणि त्याला अटी काय आहेत का त्या त्यांनी क्लिअर कराव्या. नसतील तर त्यांनी कलेक्टरला किती दिवसात ते आदेश देणार आहेत की नोंद मिळाली याच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही त्याचा लाभ देणार आहेत. या दिवसापासून सुरुवात झाली नसता आम्ही कायदा पारित करणार आहेत या 2 दिवसात कॅबिनेट घेऊन. हे त्यांनी क्लिअर या 23 तारखेच्या 12 वाजायच्या दुपारच्या आत करावं. म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला, जर तुम्ही हे असंच अंधारात ठेवलं तर आम्हाला 23 तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार. त्यांनी बोलताना असं म्हटलंय की शिंदे समितीचा जो अहवाल आहे तो त्यांनी विधिमंडळाकडे पाठवला अनालिसिस करायला. मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय, म्हणून या सगळ्या वेळ लागतोय असं वाटतंय का? ते 2 दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून वाटतंय. कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे. याचा अर्थ मराठ्यांनी सुद्धा संयम 24 डिसेंबरपर्यंत धरणं गरजेचं आहे. मीही धरतोय. 23ला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत. आपल्या जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठेही माग हटणार नाही. पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्याच्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा होणार आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही. सगळ्यांना 100% आरक्षण 24 डिसेंबरपर्यंत मिळेल. नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण 24ला पुकारणार आहे. याचा अर्थ तुम्ही आता असं म्हणलं की 6 कोटी मराठ्यांना लक्षात आलंय की सगळ्यांना आरक्षण मिळू शकतं. तुम्ही आता मग या भाषणानंतर असं समज घेताय की आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून? पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही. हुरळून जम चालणार नाही. नुसतंच पोरगळ बारगाळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही. कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली, त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर टाकलेली, आणि मला ते लेकरू म्हणून पेलायची. सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे. नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे, त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरं आहे. पण त्याला अटी काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं. का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली तो सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे. किंवा तुमच्या अटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो त्याचा नोंदी मिळालेल्याच्या रक्ताचा नातेवाईक आहे असं ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल. ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे 3 विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार आहे. या भाषणात 3 शब्दापैकी एक शब्द तुम्ही मान्य केला म्हणताय, तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतं 3 शब्दांमध्ये? आणि तुम्हाला असं का वाटतंय की सरकारने जाहीर करून सुद्धा सरकार अटी लावेल किंवा अडथळा लावेल रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यासाठी? तुम्हाला असं काय शंका आहे म्हणा? शंका नाहीये, परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कसं ही पुढचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळं आम्हाला सुटसुटीत करायचंय, स्पष्ट करायचंय. त्यामुळं आम्हाला कळतंय हे मिळणार आहे, परंतु पुढं अटी शर्ती नको. त्या आमच्या गुन्हे मागं घेतल्यासारख्या घेतो नाही घेतल्या. म्हणजे म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले 2 शब्द त्यांनी घेतलेत. एक 2 राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत 67 पासून म्हणतो मी तुम्हाला. आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला. पण नातं कसं धरणार ते तो सांगल तो नातेवाईक. ही भूमिका जर स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे. काही अंशी तुम्ही या भाषणानंतर समाधानी झालात, खुश झालात? खुश झालोय पण नाही पण झालोय. कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार आहे हे खरं आहे. कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नातं रक्ताचं. त्यामुळं ते शक्य पण आहे आणि ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे. आता 67 पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात त्यामुळं तो शब्द आता पटलावर आलाय. परिवाराला द्यायचा एक. दुसरा आलाय त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या. म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले. एकच शब्द राहिला माझ्या मतानं. आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं. एकच राहिला मधी तो त्यांनी घेतला
म्हणजे मराठ्यांना आरक्षण 24 डिसेंबरच्या आत पाटील, मिळतंय. तुम्ही आज थोडंसं हसून बोलताय मीडियाला. तुमचे 2 शब्द आता तुम्ही मान्य करताय की सरकारने मान्य केलेले आहेत. तुम्हाला निश्चितपणे याच्यावर समाधान व्यक्त करायला हवं असं मला वैयक्तिक वाटतं, कारण सरकारने काही ना काही पाऊल उचललं. हवंय बाबा, ते बी खरंय, पण त्यांनी एकदा निकष सांगितलं म्हणजे आमच्या डोक्याचा ताण गेला. कारण यांचं लय किचकट असतं, तुरट्या चेन व्हायबल चेन, मग आम्हाला नाही कळत. त्यामुळं स्पष्ट केलं तर बरं राहील, कारण समाज खूप झिजलाय भाऊ याच्यासाठी. रात बघितली नाही समाजाने, पाठ बघितले नाही, ऊन नाही पाऊस नाही. आया मावल्या सुद्धा रात्रात बसून राहिलेल्या आहेत, या लेकरांना मोठे व्हावत म्हणून मला हुरळून जाऊन नाही चालणार. सरकारनं मात्र स्पष्ट भूमिका केली मुख्यमंत्री साहेबांनी की 67 पासून पुन्हा तेच शब्द घेतो मी, नोंदी त्याच्या आधीच्या सापडल्यात, त्याचा लाभ ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याचा लाभ त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना होणार आहे, लाभ दिला जाणार आहे, हे स्पष्टपणानं पटलावर घेतलंय. त्यामुळं शंका घेण्याचं कारण नाही, पण ते कसा देणार आहेत नातेवाईकाला हे लफडं गुंतून ठेवलंय देईन. याच विषयावर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी काही संवाद साधणार आहेत का? त्यांचा कुठे माझ्याजवळ फोन, त्यांचा येतो, पण मीडियाच्याच बांधवाच्या माध्यमातून संपर्क, की ते थोडं स्पष्ट केलं तर बरं होईल. म्हणजे मराठा गैरसमाजात आणि संभ्रमात राहणार नाही, क्लिअर आमची लाईन मोकळी होईल. बरं, महाराष्ट्राची मराठ्यांची क्लिअर लाईन होईल की ज्याची नोंद मिळाली त्याने जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी कलेक्टर साहेबांना महाराष्ट्रातले आदेश आम्ही सरकार द्यायलो, त्याला लाभ मिळणार आहे. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल. किंवा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांनी शपथपत्र करून द्यायचं की मी नातलग आहे यांचा, आणि त्या नोंद मिळाल्यांनी त्याला मान्यता द्यायची आणि सरकार मग त्याचा लाभ देणार आहे. इतकं सुटसुटीत आम्हाला करून द्यावं. मग आता काय? मग काहीच राहत नाही ना, मग सुटसुटीत करून द्या म्हणतो ना. पुढं ते परत म्हणतो नात्याचाच नाही, आधीच तर म्हणतात. विदर्भातली मुलगी महाराष्ट्रात केली, मराठवाड्यात, तिच्या पोराला आरक्षणच मिळत नाही, तिला आहे. मग तिचं पोराला लाभ कसा घ्यायचा भाऊ? पुरं मला तू पाहुणात नाही, हे पाहुणात नाही, मग काय करायचं आम्ही? परत तुमचे दार झिजीत बसायचे. त्यामुळं सरकार लाईन क्लिअर आहे. ते कोर्टाचा विषय ना व्हायचा विषय त्याला लांब आहे, ते पडून द्या तिकडं. ही आमची लाईन क्लिअर करून द्या बस. मराठा समाजाला आरक्षण मिळतंय, मी हे ठामपणानं सांगतो, पण लाईन क्लिअर करून द्या. नोंद सापडण्याचा रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसा धरणार आहेत का? त्यांनी सांगितलं तरी तो ग्राह्य धरणार आहेत. बस आमची लाईन फक्त आम्हाला क्लिअर करून द्या. त्याच नोंदीच्या आधारावर त्या नोंदीच्या व्यक्तीनं जर सांगितलं हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे, त्याला लाभ दिला जाणार आहे, कलेक्टर ऑफिसला सरकार आदेश सोडणार आहे, बस आम्हाला एवढं पाहिजे. किंवा आम्ही ज्याची नोंद मिळाली त्याचा नातलग आहे याचं शपथपत्र घेणार आहेत आणि मग लाभ देणार आहेत. म्हणजे आमची लाईन क्लिअर होईल, आम्ही शपथपत्र करायला मोकळे. ही लाईन क्लिअर झाली तर जल्लोष 23ला सांगू ना. मग ते केलेच नाही ना लाईन क्लिअर, आधीच कशाला आमची क्लिअर करून ठेवा? झाली तर म्हणतो ही लाईन क्लिअर झाली. नाही बाबा, जर तर आमचे गुन्हे मागं नाही घेतले आणखी. तेरामध्ये मागणी केली होती मागे बैठकीत, घेण्यास- त्यामधले तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर किती मुद्दे क्लिअर झाले तुमचे? बैठकीमध्ये तुम्ही 13 मुद्दे मांडले होते, मागणी केली होती, हे मान्य करायला. त्यातलं कुठं काय झाले? आमचा मेन आरक्षणच आहे, हे जरी झाला तरी बस. बाकीच्याला लढू, पण आम्हाला आता आमच्या पाठीवर घोंगडच आहे का बी लढायचं. आमच्या पाठीलाच पुंजलेली आहे मराठ्यांच्या लढाई. पण आमच्यासाठी ह्यो इश्यू लय महत्वाचा आहे आरक्षण आधी, कारण आम्ही मूळ बेस फाउंडेशनच हे पक्क करायचं ठरवलंय. बाकीच्या मागण्या करते ते मान्य, नेमकं आरक्षणच मागं ठेवायचे. त्याच्यामुळे आरक्षणच मेन, ते आम्ही घेतो कशा घ्यायचे ते मान्य करू. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी बोलताना असं म्हटलंय, घेण्यासंदर्भात त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही बोलले नाही. बोलतील ते मोठा विषय आहेच आमच्यासाठी, पण आरक्षण सगळ्यात मोठा आहे. पोरांनी केसेस आरक्षणासाठी घेतलेल्या आणि त्यांचं जीवनाचं सार्थक होणार आहे. ज्या आरक्षणासाठी माझ्यावर केस झाली ते आरक्षण मिळालं. त्याच्यासाठी सरकारनं पुन्हा विनंती आहे की लाईन क्लिअर करा. 2 केल्यात, त्याच्यात मात्र आम्ही मराठा समाजापुढं आरक्षणाचा विषय आता स्पष्टपणाने गेलेला आहे. नोंदी मिळाल्यात, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला याचा लाभ होणार आहे. पण रक्ताचा नातेवाईक तुम्ही कसं धरणार? तो सांगल
तोच ग्राह्य धरणार का तुम्ही शपथपत्र करून घेणार आहेत, म्हणजे आम्हाला तयारी करायला लागाला. आणि तिसरा मुद्दा, ज्याची नोंद मिळाली त्याला लाभ सुरू झालाय आणि त्याच्या नातेवाईकाला कोणत्या दिवसापासून होणार आहे, म्हणजे आम्हाला उद्यापासून कामाला लागायला. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी तो बोलताना एक असं शब्द, म्हटलंय तो एक की शब्द. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, म्हणजे ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, असं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. नेमकं आता काय सुरुवातीला आपण नाही ऐकलं, आपण दुसऱ्या बैठकीमध्ये होतो, परंतु तिथे धक्का लागून येतं तिकडे लुटून जाऊ. आमचे जे 3 शब्द आहेत ते जरी घेतले तरी तिकडे ते धक्का लागून देणे तर त्याला एकट्यालाच खा म्हणतो. आता आमचं धोरणाला लागत आहे, पण आमचं क्लिअर करा. पर तो एक शब्द तुम्ही 23च्या सभे दिवशी सांगणार असं सांगितलेलं आहे. तो एक शब्द तुम्ही अलीकडच्या काळात या 2-3 दिवसामध्ये सरकारला सांगणार आहात का? म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे अपेक्षित आहे की 24 पर्यंत सरकार आरक्षण देईल तर ते क्लिअर होऊ शकतं. नोंद मिळालेल्या परिवाराला सरकार देणार आहे लाभ आणि त्याचा रक्ताच्या नातेवाईकाला देणारी. मधलाही शब्द त्यांना माहिती आहे, इसरून गेले असते डबल घेते. अच्छा, तो सांगणार आहेत का? माझा प्रश्न समजून आहे का? तो एक शब्द 23 तारखेपर्यंतची वाट बघायची का? या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात तो एक शब्द घाला म्हणून. नाही तेच म्हणले होते त्यांचे महाजन साहेब, ते आले होते ते घेऊ म्हणून. इसरून राहिला असं एखाद्या वेळेस आम्ही थोडं पॉझिटिव्ह राहावा सरकारला, म्हणजे शब्दाबद्दल बरं का, की इसरून राहिला असं घेते डबल ते 23 पर्यंत. 23ला आम्हाला आंदोलनाची घोषणा सरकार नाही करू देणार. पण हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. याला तुम्ही भिजत घोंगडं ठेवून चालणार नाही. सरकारला, मुख्यमंत्री साहेबाला विनंती, आपण बोलल्याप्रमाणे खरं बोललात, कागदावर लिहिलं आहे त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणाही दाखवलाय. फक्त ते क्लिअर करा. 67 पासून सगळ्या परिवाराला आपण देणार लाभ. 2 त्याचे रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला आपण देणार आहे सोयऱ्याला, पण त्याचा निकष आणि अटी काय असणार आणि त्याला किती दिवसापासून लगेच त्याचा लाभ होणार आहे हे मात्र क्लिअर करा. आता तुम्ही म्हणतात की काही शब्द बाकी आहेत, मात्र 23ची वाट न पाहता तुम्ही पुढे होऊन पुन्हा एकदा त्यांना हे दाखवणार आहात का, किंवा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहात का की ह्या गोष्टी अजून राहिलेल्या आहे, यावरती सरकारने काम केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर त्यांना अगोदर सांगितलं 23ला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. देतो बाबा, उद्या तुमच्या म्हणणार जाऊ दे एकदा. आता सगळं त्यांचंच ऐकलं लय बारे, एकदा तुमचं. आता मी उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी जमलं तर सांगतो फोन करून, ते घेऊन टाका लगेच. मग गाडी विजयाच्या रुळावर आली. हे पण कडेला लागून देणार, आणखीन ते कसं देणार आहे त्या यांना. ते रोळावर लागायच्या नादात मग ते असं व्हायचा कार्यक्रम. इथून मग असं झालं विजय जवळ आली घोलकणी, त्यामुळे आता नको. बरं आहे, स्टेशनवर यायचं मी म्हणत नाही. माझा प्रश्न असा आहे की विजयाच्या रुळावर आलेली आहे का गाडी? आता मस्त आमचे टायर मागचे वळवळ करते, तुम्हाला काय सांगा, गेअर टाकून ठेवलेत आम्ही. पण थांबा ना बाबा, काय आहे, त्यांनी 1-2 लाईनी क्लिअर केल्यात, ते कसं देणार आहे एकदा अटी त्यांनी केल्या म्हणजे ताण नाही. नाही तर मग मात्र मी प्रामाणिकपणानं सांगतो 24ला मला आंदोलन पुकारवायचं लागणार आहे. त्यांनी जर भिजत घेऊन ठेवलं, मात्र प्रामाणिकपणा आणि खरं ते बोललेत. मराठ्यांना बोलल्याप्रमाणे आरक्षण मिळणार, 100% मिळणार, याच्यात काही शंका नाही. पण त्यांनी फक्त एवढं सुटसुटीत करावं, कारण त्याच्यावरच आपली प्रेस बराच वेळ चालली की ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या देणार लाभ आणि त्याचे जे सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक त्याला देण्यासाठी काय निकष हे स्पष्ट करा. आणि तिसरी गोष्ट, ज्याला नोंद ज्याची सापडली त्याला तर लाभ सुरू झालायच, पण त्याच्या नातेवाईकाला किती दिवसापासून सुरू करणार आहेत? आम्हाला 24च्या आता जिती नाही पाहिजे, लाभ लगेच सुरू पाहिजे. स्पष्टीकरण लगेच द्या. आम्ही टाइम बॉन्ड हे करून द्यायचं का शपथपत्र, मी तो पाहुणा आहे म्हणून आम्ही उद्यापासून लगेच लाईनीला लागतो. आणि त्याच्यासाठी कायदा पारित करायची गरज लागत असेल तर ती उद्या सकाळी करा. गरज नसेल, तुम्हाला वाटत असेल, राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश देऊन कलेक्टरांच्या मार्फत जरी आम्ही त्याचे नियम सांगितले तरीही त्याला लाभ होणार आहे, तरी आम्हाला उद्यापासून कामाला लागायला. मात्र स्पष्ट करा, म्हणजे खरं काय आहे ती स्पष्ट होईल, बस एवढंच. मागे तुम्ही 1-2 वेळेस बोलताना म्हणाला की कारण की तुमच्याशी कुणी संपर्क साधला न सरकारवरचा विश्वास आता कमी होताना पाहायला मिळतो, असं अर्थाने तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र आजचा जो भाषण होता त्यावरून पुन्हा सरकार करेल अशी आशा बळावली का? हो, त्यांनी ते शब्द घेतल्यामुळं होला होच म्हणावं लागणार आहे, नाही. आणि मी इकडं काही हो म्हणून
अख्खा महाराष्ट्र टी व्ही बघतोय. हा, त्यांनी ऐकलंय. ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला देणार आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार. त्यामुळं महाराष्ट्रातले मराठे एवढे येडे नाही आहेत. त्यांनी ऐकलं. मी इकडं काही खोटं सांगत, ते म्हणले रक्ताच्याला देतो. महाराष्ट्रात मराठ्याला जे ऐकलं आहे तेच खरं आहे. फक्त विश्वास कुठं उडाला म्हणलो मी तुम्हाला, त्या केसेसमध्ये. त्याही ते मागं घेते 24पर्यंत. ही आशा आहे. नसता 24ला आम्ही कुठं म्हणलो आंदोलन थांबेलं म्हणून. सुरू जरांगे पाटील, तुमचं ज्या शब्दावरती अडलंय असं म्हणतो आपण, तो सरसकट शब्दाला पर्याय आहे का? नाही, ते मी नाही म्हणणार. मराठे ओबीसी आरक्षणात आहेत पूर्वीपासून. त्या लेकरांना गोरगरिबांच्या लाभ मिळणं आवश्यक. त्याच्यात जात नसावी, त्याच्यात 11 ताळेपणा नसावा आणि दुसऱ्याच्या लेकरांचं वाटोळं व्हावं हे सुद्धा विचार नसावा. कारण जर मराठ्यांना 67% आरक्षण आहे तर आपण विचार केला पाहिजे की ओबीसी आरक्षणाच्या अगोदरपासून मराठी आरक्षणात आहेत. तरीही मराठ्यांच्या लोकांना स्वतःच्या लेकराला लाभ घेतला नाही, लाभ सोडून दिला. किमान आमचा 60-70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरणार? तरी आम्ही त्याच्यावर पाणी फिरलं. किमान आता तरी सरकारनं मराठा समाजाविषयी प्रामाणिकपणा दाखवला आहे आणि खरं बोललेत. आता मराठ्यांचं चांगलं होतंय, होऊ द्यावं आणि ते होणार आहे. देव वाढावा आला तरी मराठे ओबीसी आरक्षणात जाणार आहेत, कारण त्याच्या नोंदी सापडल्या. बरं, तो शब्द टाकला तर सरसकट शब्द वापरायची गरज उरणार नाही का? तुमचा जो आम्ही सगळेच आरक्षणात. तुम्हाला सरसकटचा अर्थ सांगू का? जाऊन द्या आता. मराठे राहिलेच कोणच्या हातीचे? विदर्भातले सगळे मराठी आरक्षणात गेले. समजा सरसकटचं काय भाऊ केला हे एकट्याने, ते नाही ते तिकडे बसलेलं ती त्यांनी एकट्याने. त्यांनी काय केलं? येडपाट ते. त्यांनी एकट्याने काय केलंय? 6 कोटी मराठी आता येणार आहे. मग आपल्याला काय रे? अरे आधी अभ्यास कर ना. तुला एक तर गणित येत नाही, मलाच म्हणतो गणित येत नाही. विदर्भातले सगळे मराठी आरक्षणात गेले, ओबीसी आरक्षणात. खानदेशातले सगळे मराठी आरक्षणात गेले. तुम्हाला सांगतो 65% पश्चिम महाराष्ट्रातले मराठी आरक्षणात गेले. कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेलाय. खाली कोण राहिले? नुसते आम्ही मराठवाड्याचे उर्वरित थोडे महाराष्ट्रातले. आम्ही काय वाटोळ केलं? तुमचं काय पाप केलं? सरसकट म्हणजे ते काय म्हणतंय, गोरगरीब ओबीसी बांधवाला काय सांगतोय 5 कोटी आत येणार आहेत, मग आपल्याला करत एसटी भरण. अरे एसटीच मोकळे, तो एकटा टंगडा लांबून बसला. एसटीच मोकळे, सगळे आत येऊन द्या, सगळे दराजे लावून घेतले. तो आम्हाला डोकून बघू दे बरं, एसटी मोकळी भरलेली. तू डोकूनच बघू दे, आतून सांगू तर भरलेले. भरे काय भरलेले? मोकळीचे सगळे, गप सगळे मोकळीची ती. त्यामुळं मराठे राहिलेतच थोडे. सरसकट राहिलेच कोण भाऊ? तुम्हाला ते काही नाही करत. आम्ही दुश्मन येतो तुमचे. आम्ही काय पाप केलं? म्हणजे त्यांना यायला काही नाही म्हणत तुम्ही आहात. आम्ही काय पाप केलं तुमचं? मराठवाड्यातले उर्वरित काही जिल्हे राहिलेत मराठवाड्याचे, आणि ते म्हणताय 19% आत राहिले, एसटी फुले आत येऊ नको, उघडून बघून जा आम्हाला थांब. भरलेलं आहे कधी बसला टंगड्या लांबून एकटाच सगळ्या दुनियातून. मोकळीची एसटी भरलेली भरलेली काही नाही. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक आता उरल्या 3-4 दिवसामध्ये सरकारकडून निरोप जर आला तर 23 तारखेच्या इशारा सभेचं रूपांतर कुठल्या दुसऱ्या सभेमध्ये होईल का? सरकारच्या हातात. फक्त भूमिका स्पष्ट करायची राहिली. सरकारची लाईन सुद्धा क्लिअर आहे. काही गोष्टी मान्य करायला लागतात. सत्य स्वीकारणारा आंदोलक असतो, नुसतं आडमोठ्याच्या भूमिकात चालणारा आंदोलन नसतो. आकच जर सरकारविषयी व्यक्त करायचा असला तर मग त्याला काहीही दिलं तरी तो आकसच व्यक्त करत असतो. आमच्यावरती संस्कार आहेत मराठा समाजावरती. सरकारनं लाईन क्लिअर धरली, 1-2 शब्द राहिले तेवढे टाकावेत आणि भूमिका थोडी स्पष्ट जर केली सुटसुटीत. 2004च्या JR सारखं लफडं नको, सुलभ तानाचे जाटी शर्थी नको. तसं तुम्ही नोंदी मिळालेल्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार आहेत, पण त्याचा लाभ ते कसे देणार आहेत आणि किती दिवसात देणार आहेत, त्याच्यासाठी कायदा पारित करणार आहेत का राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश देऊन कलेक्टरांच्या मार्फत लगेच करून घेणार आहेत? एवढी सुटसुटीत जर भूमिका केली तर 24ला काही होऊ शकतं. इशारा सभेचं आभार आणि जल्लोष सभेमध्ये होणार ते सरकारच्या हातात, आमच्या हातात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.